तर आता आपण संबंध ज्यावेळेला ठेवतात, त्यावेळेला जे शुक्राणू असतात ते इथे डिपॉझिट झालेले असतात. त्यानंतर त्यांना ट्रॅव्हल करून वरती जायचं असतं आणि ज्यावेळेला शुक्राणू इकडनं आपल्या ट्यूब्समध्ये येतो आणि इकडनं जे स्त्रीबीज असतं, ते पण आपल्या गर्भाशयाची नलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब ह्याच्यामध्ये येतं आणि प्रेग्नन्सी ट्यूबमध्ये राहते. बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर ते ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहणं हे सुद्धा एक हम्म. प्रॉब्लेमॅटिकच असतं. पण ते केव्हा? प्रेग्नन्सी राहते ती ट्यूबमध्येच राहते बेसिकली. हं, हं, हं. त्यानंतर ते जी काही प्रेग्नन्सी राहिलेली आहे, ती इकडे गर्भाशयात येऊन इथे चिटकते आणि अच्छा. गर्भ तिथे वाढतो. ज्यावेळेला ह्या ट्यूब्समधनं त्या ज्या काही त्याच्या सिलिया असतात ट्यूब्सच्या, त्याची मूव्हमेंट व्यवस्थित होत नाही आणि ती प्रेग्नन्सी पुढे ट्रॅव्हल करू शकत नाही काही कारणांमुळे. हं. त्यावेळेला ती त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. हं, मग हं. त्यावेळेला ती ट्यूबमध्ये वाढून तिथे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि अशा वेळेला म्हणजे अगदी ट्यूब रप्चर होणं, मग ती बापरे! एकदम सीरियस कंडिशनपर्यंत ते जातं. त्यामुळे वेळच्या वेळेला सोनोग्राफी करणं पण खूप महत्त्वाचं गरजेचं असतं. आहे.